प्रेशर टाकण्याचा, दबाव टाकण्याचं तंत्र वापरलं जात आहे संतोषाच्या माध्यमातून. आणि खरंच कोडोली किंग संघ मात्र या स्पर्धेत अगदी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. याच ग्राउंडवरती बरेच टुर्नामेंट ते खेळत, होम ग्राउंड आहे आणि बराच अनुभव आहे. यावेळी ओहो क्या बात आहे, आणखीन एक वेगवान चेंडू, तेज तर्रार, संतोष यानं बीट केलाय विश्वजित गरुड याला. बॅक टू बॅक दोन चेंडू वेगानं संघर्ष करताना चालू पाहायला मिळतोय, तो म्हणजेच विश्वजित गरुड. दोन्ही संघ संघर्ष चालू आहे. म्हणतात की साध्या विजयाची चर्चा होते पण संघर्षातून मिळालेला विजयाचा सोहळा होतो. इथं सोहळा कोण साजरा करेल? सोहळा साजरा झालाय अर्थातच विश्वजित गरुडला माघारी परतवलाय. संतोषाच्या गोलंदाज मधून गरुड बाहेर गेलेत आणि त्याचबरोबर मोर नाचायला लागलेत आणि याच दरम्यान जल्लो सेलिब्रेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. बघता बघता आता मैदान चारी दिशेने खचाखच भरण्याची सुरुवात झाली. रसिक प्रेक्षक फायनल जसं जसं होणार आहे तसं तसं रसिक प्रेक्षक या मैदानाच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून रसिक प्रेक्षक देखील जोडले गेलेत. अनेक रसिक प्रेक्षक आपल्याला छान अशा कमेंट्स देखील देत आहेत. त्याच दरम्यान राजकुमारजी यांनी देखील छान कमेंट केली, त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर अनेक जण या स्पर्धेचा आनंद देखील लुटत आहेत. संतोष पुन्हा एकदा सज्ज आहे. संदीप मकवाना असणार आहे समोर. अगदी बघायला गेलं तर ग्राउंड शॉट घेतलाय, कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवला गेलाय. एक वेगानं घेतली, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण एका धाबेवरती समाधान मानावं लागतंय. आता अवधूत पाटील विस्फोटक फलंदाज आहे. या खेळाडूमध्ये बघायला गेलं तर सातत्य आहे, संघर्ष केलाय आणि आता मात्र मेहनतीच्या जोरावर खेळू शकतोय. ओहो यावेळी स्लोवरचा चेंडू डेड बॉल पंचांनी घोषित केलाय आणि इथं मात्र थोडस दोघांच्या मध्ये आता द्वंद्व चालू आहे. म्हणतात की सिंहासनावर बसून मिळालेला विजय फक्त अधिकार देतो पण शून्यातून विश्व निर्माण करून मिळालेला विजय अभिमान देतो. इथं कुठला संघ अभिमान घेतो हे देखील महत्वाचं ठरणार आहे. अवधूत पाटील की संतोष, संतोष की अवधूत. हा चेंडू मात्र कशा पद्धतीने खेळतोय, क्या बात आहे. यावेळी चेंडूला अगदी बघायला गेलं तर वन बाउन्स दिलाय पंचांनी. थोडस बॅट स्वतःची थांबवली गेली आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळालंय उसळी घेणारा चेंडू. यावेळी मात्र हा चेंडू एक चांगल्या दर्जाचा चेंडू पाहायला मिळालाय. डॉट चेंडू आलाय. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. एक विकेट विश्वजित गरुडला माघारी धरले. एक धाव फक्त धावफलकावरती आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय, सॉरी शेवटचा आणि अखेरचा चेंडू. यावेळी आडव्या बॅटनं लॉब केला ऑन साईडला. वेगानं मारण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत. एक धाव नक्की मिळेल, एक धाव नक्की मिळेल. एका धावेवरती समाधान. षटक क्रमांक पहिला संपुष्टात येते. एक ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 2 धावा, 1 बाद, 2 धावा. थोडीशी परिस्थिती बिकट, 3-3 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये संतोषनं अगदी प्रभावी गोलंदाजी, अगदी प्रेक्षकांना देखील मनमोहित केलंय. कारण काय तर पहिल्या षटकामध्ये विश्वजित गरुड याची महत्वाचे विकेट त्याच्या गळाला लागले आणि त्याच्यानंतर अवधूत आणि त्याचबरोबर संदीप मकवाना या 2 मातब्बर खेळाडूंना देखील धावांच्या रोख कमी ठेवण्यात भाग पडलाय. बॅटमध्ये त्यांच्या आहेत मोठ्या फटक्यांची क्षमता, परंतु इथं क्षमता असून चालणार नाही आहे. संघर्ष धावांसाठी केला जातोय, परंतु हा संघर्ष कसा आहे कारण आतापर्यंत शांत वाटलेत परंतु शांत समुद्रात कोणीही कुशल नावाडी बनू शकत नाही. तसं संघर्षशिवाय कोणीही थोर विजेता बनवता शकत नाहीये. याच दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय आणि इथं मात्र आणखीन एक धाव धावफलकावरती वाढली गेली. ह्या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचती धावा. हो यावेळी मात्र चेंडू जातोय डिक्रेल झोन मध्ये. किती धावा आहेत सर? 2 ना? 2 धावा.
आणखी 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 5 आता सध्याच्या घडीला धावफलकावरती धावा आहेत. संदीप संदीप मकवाना हो स्ट्राईक वरती आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळी देखील फसलाय आणि इथं मात्र रनआउटची संधी आणि संधीचा घेतलाय फायदा, परंतु हा चेंडू डॉट जातोय. इथं मात्र संधी होती थोडीशी दबडली. त्याच्यानंतर इथं मात्र प्रयत्न केले जातात. इथं प्रयत्न केले जातात गोलंदाजाकडून. आलोकनं अलोक अशी कामगिरी केली. प्रयत्न त्याचं देखील चालू आहेत. म्हणतात की प्रयत्नांना थकवा असतो पण जिद्दीला कधीच विश्रांती नसते. इथं मात्र जिद्द आलोकची अलौकिक झाली. संदीप मकवाना स्ट्रेट ड्राईव्ह शॉट, चेंडू हवेत आणि तो देखील सीमारेषा पार आलाय. संदीप मकवाना याच्या बॅट मधून लांबलचक बेधडक षटकार. टायमिंग परफेक्ट टायमिंग मिळाली. 11 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. षटक क्रमांक 2 आलोक आतापर्यंत चांगली केली. याच्या अगोदर षटकार खाला. याच्यानंतर वाईटचा इशारा. डेट बॉल आहे. थोडासा माग पडलाय. हा चेंडू नव्यानं टाकावा लागेल. संदीप मकवाना नजर रोखून आहेत, नजर ठेवून आहेत. आता मात्र काय करतात हे देखील महत्वाचं ठरणार आहे. ओहो तो स्ट्रोक इथं आहे फिल्डर आणि फिल्डरला झालाय बीट. टायमिंग आहे परफेक्ट. ऍड्रेस विचारू नका चेंडूचा, कारण चेंडू गेलाय सीमारेषा पार. एक टप्पा चौकार. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 संपुष्टात आले. म्हणजे आता बघायला गेलं तर इथं फिल्डर कडून चुकी झाली. इथं फिल्डरनं जी चुकी केली ती महागात पडू शकते, कारण ह्या 4 धावा जर मैदानाच्या आतमध्ये ठेवण्यात यशस्वी झाला असता तर नक्कीच एक चांगली संधी बनून आली असती, कारण धावांची गती जी आहे ते कमी झाली असती. इथं फिल्डर कडून चुकी झाली आणि त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतोय, कारण 15 धावा आता सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. 15 धावा म्हणजेच या 7 चेंडूमध्ये किती धावा होत आहेत हे देखील महत्वाचं होणार आहे. आणि आपण बघतोय संदीप मकवाना आणि त्याचबरोबर अवधूत पाटील देखील 2 बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॉल द्यायचा आहे. बॉल द्या पटकन. चला थोडंसं वेग घेऊया आपण, या सामन्याच्या दिशेने जाऊया. शेवटचे 6 चेंडू, 2 षटकांचा खेळ संपुष्टात. 15 धावा धावफलकावरती आहे. आता हळूहळू आता बघायला गेलं तर मैदानावरची गर्दी वाढली आणि त्याच्यानंतर आता अवधूत पाटील जबाबदारी आहे, प्रेशर आहे, दबाव आहे. 15 धावा धावफलकावरती लागल्यात फक्त 2 षटकामध्ये. अपेक्षित होतं की किमान 25 धावा 2 षटकामध्ये, परंतु टिच्चून गोलंदाजी कोडोली किंग संघाची. आणि इथं कोडोलीचा खेळ अगदी दमदार आणि नावाप्रमाणे किंग होताना पाहायला मिळत आहेत. अवधूत आणि संदीप मकवाना यांच्यावरती मात्र थोडंसं प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळी चेंडू खाली राहिलाय आणि खाली राहणारा चेंडू मात्र अवधूत याला बीट करून गेलाय. हा चेंडू डॉट आलाय चेंडू. रसिक प्रेक्षक आता मात्र आनंद साजरा करताना पाहायला मिळत आहेत. जसं अवधूत कडून मिस शॉट होतोय तसं रसिक प्रेक्षकांचं इथं मात्र कोडोलीचं समर्थक मात्र याच्यावरती जल्लोष साजरा करतायत. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण अक्षय याला बघतोय. ओहो यावेळी देखील सेम चेंडू आहे, खाली राहणारा चेंडू. इथं मात्र अवधूत पाटील स्ट्राईक चेंज करून स्ट्राईक वरती संदीप मकवाना याला संधी देतोय. संदीप मकवाना बघायला गेलं तर त्याच्या बॅटमध्ये, त्याच्या भातामध्ये मोठे मोठे फटक्यांची क्षमता आपल्याला पाहायला मिळते आणि तो आता सध्या स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अक्षय याचा. ओहो टायमिंग इथं मात्र थोडंसं मिस झालंय. शॉर्ट चेंडू आलाय.
डॉट चेंडू आलाय. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू एक धाव, तिसरा चेंडू डॉट. आता मात्र थोडस प्रेशर बॅटर वरती असणार आहे. संदीप मकवाना प्रत्येक मोठा फटका खेळण्यासाठी सज्ज आहे. अवधूत नॉन स्ट्राईक वरती. अक्षय आपलं कौशल्य पणाला लावतोय आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर ही खासियत या खेळाडूची, गोलंदाजी एकदम दर्जेदार, आत्मविश्वास भरी गोलंदाजी. त्याच्यानंतर मात्र इथं चुकी झाली. इथं मात्र जबरदस्त फटका, ताकद, कलात्मकता, सुंदर मिलाप, याला म्हणतात खरा क्लास. षटकार. एक चांगला फटका आणि एक चांगला चेंडू, अशी समर्थकांच्याकडून येते साथ. परंतु ही साथ कोणाला फायदेशीर बघूया. संदीप मकवाना की अक्षय. 7 धावा 4 चेंडू मध्ये लावलेत. यानंतर मोठा फटका, इथं मात्र मिसमॅच झालाय. एक वेगानं घेतली. दुसरीचा प्रयत्न होणार का? दुसरीचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथं मात्र माघारी परतावं लागतंय संदीप मकवाना याला. ही जबाबदारी, शेवटच्या चेंडूची जबाबदारी घेतलोय अवधूत पाटील. अवधूत पाटीलनं जबाबदारी घेतली शेवटच्या चेंडूवरती. 23 धावा धावफलकावरती आहेत. एक षटकार की चौकार की डॉट चेंडू, प्रतीक पाटील आलाय, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती काम करावं लागेल. शेवटचा चेंडू अवधूत पाटीलला संधी आहे, त्याच्यामध्ये आहे क्षमता. इथं मात्र हा चेंडू वाईटचा आहे आणि आणखीन एक विकेट मिळेल का? नाही मिळणार आहे. प्रतीक पाटील आलाय तोपर्यंत मागे. वाईटचा चेंडू, अतिरिक्त धावसंख्या 24 धावा धावफलकावरती लागला गेल्या. त्याच्यानंतर आता यावरचा एक शेवटचा चेंडू. अवधूत पाटील काय करतोय बघूया. सध्याच्या घडीला अक्षय याचा चेंडू आला. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. फटका फसलाय जरूर. एक वेगानं घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी ही धाव वेगानं घेतली गेली. 2 धावा नक्कीच आल्यात, परंतु आता या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 26 धावा. आणि विजयासाठी कोडोली किंग संघ 27 धावा बनवायचे आहे. 27 रन. चला थोडस ग्राउंड लगेच कव्हर करायचंय. विनंती असेल जय मल्हार विटा संघ प्रेक्षक काय म्हणताय? जय मल्हार विटा की कोडोली किंग येणारे हे 18 चेंडू सांगतील. त्यामुळं कुठेही हलू नका, जागा सोडू नका. आणि YouTube लाईव्हच्या माध्यमातून रसिक प्रेक्षक बघताय तर स्टे ट्यून. सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघांना विजय महत्वाचा, कारण जो जिंकणार आहे तो जाणार सेमी फायनल मध्ये. सेमी फायनल साठी जाण्यासाठी सुरू असलेली धडपड इथं पाहायला मिळते आपल्याला. जर बॉल गेला बाहेर तर जुने बॉल टाकायचे आहेत आतमध्ये. आपल्याला विनंती असणार आहे, बॉल द्यायचा आहे आतमध्ये. चला थोडस स्पीड घेऊया सामन्याच्या दिशेने. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंडर होताना आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडूमध्ये 27 धावा विजयासाठी करायच्या आहेत. आणि इथं मात्र गोलंदाजाची बघायला गेलं तर आतापर्यंत प्रभाव टाकलाय गोलंदाजाने. आणि या सामन्यामध्ये गोलंदाजी कशी होते आणि एका साईडला बॅटिंग कशी होते हे देखील महत्वाचं ठरणार आहे. 18 मध्ये 27 बनवायचे आहेत कोडोली किंग संघाला विजयासाठी, तर 18 मध्ये
27 धावा डिपेंड करायच्या आहेत. अर्थातच जय मल्हार विटा संघ बघायला गेलं तर आता या सामन्यामध्ये थोड्याशा धावा कमी पडल्यात का ही येणारी वेळ सांगणार आहे. समोर आहे कोडोली किंगचे सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळालेत. आता दोघंही या ठिकाणी आलेत. एका साईडला आपण पाहायला मिळतोय तो म्हणजे रोनित आणि दुसऱ्या साईडला आपल्याला पाहायला मिळेल राहुल. रोनित आणि राहुलची सलामीची जोडी समोर असणार आहे. देवाचा पहिला चेंडू, ओहो वेग दर्जेदार आहे चेंडू, दमदार चेंडू जातोय डिक्रेल झोन मध्ये एका धावेसाठी. बाईच्या स्वरूपातली एक धावपलकावरती लागली गेली. वेग आहे की स्पीड गन, अगदी पडलेला चेंडू जातोय. बघायला गेलं तर किप्पर देखील किती लांब राहिला एस्टर्न पासून, हे बघा अंतर, ही आहे खरं अंतर. आणि हा देखील चेंडू, काय चेंडू टाकलाय, परंतु हा चेंडू पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नो बॉल म्हणजे यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. पहिला चेंडू बाउन्सरचा तिकट मारा, आताचा चेंडू देखील बाउन्सरचा तिकट मारा झालाय. ओहो यावेळी ताकद नजाकत लावण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे तिथं, धाव मिळणार नाहीये. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. प्रत्येक चेंडूवरती धाव घ्यावी लागेल. डॉट चेंडूने इथं मात्र थोडस प्रेशर वाढणार आहे दोन्ही संघावरती, दोन प्लेअरवरती, दोन धाव पलकावरती. दोन चेंडूंचा खेळ झालाय. 16 मध्ये 25 धावा. देवाचा पुढचा चेंडू, यावेळी पायावरचा चेंडू होता, फ्लिप करण्याचा प्रयत्न चुकलाय. देवा स्वतः जातोय बॉल वरती, तोपर्यंत एक धाव घेतली गेली. स्ट्राईक रोटेट झालाय. स्ट्राईक वरती आता राहुल आलाय. याच्या बातामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फटके आहेत, व्हेरिएशनचे फटके आहेत. दुसऱ्या साईडला बघायला गेलं तर राहुल मात्र एक चांगली कामगिरी करतोय, ती म्हणजे गोलंदाज वेगवान आणि त्याचबरोबर अचूकता देखील पाहायला मिळते. कट्टर बॉल, ओहो यावेळी चेंडू मोठ्यानं फटकवला गेलाय, परंतु जाईल डिक्रेल झोन मध्ये 2 धावांसाठी. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 5 या आकड्यावरती जाते. 14 मध्ये 22 धावांची गरज. देवायाचा पुढचा चेंडू, ओहो यावेळी लुकिंग सो ब्युटिफुल, सो एलिगंट. आणि याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये मोर नाचतोय, कारण चेंडू सीमारेषेच्या बाहेर नाही, थेट प्रेक्षकांच्या गर्दीला चिरून त्यांच्या स्वागतासाठी स्वार झालाय, षटकार आलाय. साधा वा. 13 मध्ये 16 धावा. कोडोली किंग ठरतोय किंग. किंग का जलवा शुरू हो गया. राहुल यानं षटकार मारलाय आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं तर 11 धावा बलकावरती आहेत. 13 मध्ये 16 धावांची गरज. 13 मध्ये 16 धावा होतील का बघायचं आहे रसिक प्रेक्षक. आता मात्र नजरा लागल्यात. कोडोली किंग संघ विजयाच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू झाले. 13 मध्ये 16 धावांची गरज आहे. चला थोडस स्पीड द्या सामन्याला. चला थोडस स्पीड पकडा. चला थोडस स्पीड पकडा, विनंती असणार आहे. एक बॉल शिल्लक आहे.
13 16 धावांची गरज. 11 धावा फलकावरती पहिल्या 5 व चेंडूवरती लागला. यावेळी स्लॉट मध्ये पाठवलाय, प्लॉट मध्ये नजरेमध्ये नजर ओळखली. गोलंदाजाने चेंडू टाकला आणि फलंदाजानं तो थेट इतिहासामध्ये जमा केलाय. शेवटच्या चेंडूवरती आलाय षटकार. मोर देखील नाचायला लागलाय. 12 मध्ये आता 10 धावांची गरज. षटकार. सामन्यामध्ये रंग चढला गेलाय. दोघांच्या बाजूनं प्रयत्न शर्तीनं चालू आहे. टायमिंग होत आहे. संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीम जिंकण्यासाठी म्हणतात की परिस्थितीला गुलाम बनवण्यासाठी जिद्द ठेवा, मग संघर्ष ही अडचण वाटणार नाही तर ती विजयाची एक पायरी वाढेल. इथं मात्र ती विजयाची पायरी कोणाच्या दिशेने होणार हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण अवधूत पाटील याला बघतोय. एक अष्टपैलू खेळाडू. तुमची आजची तडपड ही उद्याची नाही तर आजच्या विजयाची गुलाल असणार आहे. त्यामुळं तयार राहा. या फटका मिस झालाय. डिक्रेल झोन मध्ये 1 धावांसाठी गेलाय. दोघांमध्ये विजयाची भूक आहे. विजयाची भूक जितकी मोठी ठेवा की संघर्षाला डोंगर ही छोटा वाढेल. आणि पहिल्या चेंडूवरती आता धावा मिळाल्यात 1. 18 धावा धावफलकावरती आहेत आणि आता 11 मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. नशिबाच्या रेषा नाही तर हाताच्या कष्टावरचा विश्वास ठेवा. इथं कष्ट चालू आहे दोघांच्या दरम्यान. पुन्हा एकदा चेंडू डिक्रेल झोन मध्ये जातोय. आतमध्ये अडवलाय विकी पुजारी. बॉल खाली येत आहेत तोपर्यंत 1 धाव घेतली जाईल. आता मात्र हा सामना अगदी बघायला गेलं तर कोडोले किंग संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु सामना आहे अजूनही काही सांगता येत नाही. गोलंदाजी अवधूत पाटील यांना आपल्या हातामध्ये घेतले. 10 मध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. यावेळी पुन्हा एकदा फटका आहे. लाजवाब फटका जातोय कुठे? 2 धावांसाठी. 2 धावेने संघाची धावसंख्या आणखीन 21 या धावफलकावरती जाऊन पोहोचतोय धावा. आता मात्र 9 मध्ये 6 धावा बनवायच्या आहेत अजूनही विजयासाठी. अवधूत पाटील प्रयत्न शर्तीनं करतोय परंतु राहुलचं कौतुक आहे. आणखीन एक लाजवाब पॉइंटला भेदून चेंडू आतमध्ये राहिलाय. विश्वजित गरुड चेंडू खाली आलाय. एक वेगानं दुसरीचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव देखील घेण्यात यश आलंय. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 23 धावा. 8 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. इथं मात्र कोडोली किंग संघ सांगतोय हलक्यात घेतलं की वजनात ठोका आणि इथं मात्र तेच झालंय. राहुल पुन्हा एकदा तयार. हा बॉल आहे अवधूत पाटील याचा. लाजवाब सुंदर आणि दमदार चेंडू. डॉट चेंडू आलाय. आता चेंडू शिल्लक आहेत 7 धावा बनवायच्या आहेत 4. अवधूतचा शेवटचा चेंडू आणि तो देखील हवेत आहे. फिल्डर खाली आहे. करण चव्हाण त्याच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतोय. झटका बसलाय पहिला आणि हा झटका आहे की सामन्याचा ट्विस्ट आहे. बघावं लागेल. आता रसिक प्रेक्षक देखील शांत झालेत. समर्थक कोडोले किंगचे थोडेसे शांत होताना पाहायला मिळत आहेत. परंतु आतमध्ये छोटीशी मीटिंग सजली गेली. चला थोडंसं स्पीड घ्या विनंती असणार आहे.
चला थोडस स्पीड पकडूया. शेवटचा ओव्हरची जबाबदारी कोणाकडे दिली जाईल विचार मंथन झाला आणि त्याच्यानंतर चेंडू आता तरी सध्याच्या घडीला आणि इथं मात्र बक्षिसांची खैरात सुरू झाली. कोडोली किंगनं हा सामना जर जिंकला तर मात्र विक्रांत पाटील यांच्याकडून 2500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय. म्हणजेच आता विश्वास वाढेल. 6 मध्ये 4 धावांची गरज. कोडोली किंग का जय मल्हार विटा. हा चेंडू डिक्रेल झोन मध्ये 1 धाव मिळते. शेवटचे 5 3 धावा बनवायचे आहेत. अजय चुवेकर स्वतःवरती आत्मविश्वास दाखवताना पाहायला मिळतोय. कट्टर चेंडू 2 3 4 चौघ जण एकत्र आलेत. अवधूत पाटील, करण चव्हाण, त्याचबरोबर जावेद संधी कानमंत्र दिलाय. त्याच्यानंतर फिल्डिंग पोझिशन चेंज आणि यावेळी ओहो बॅटची एज. सामन्यामध्ये आणखीन एक मोठा ट्विस्ट. आणखीन एक डॉट चेंडू 4 मध्ये आता 3 धावांची गरज. झटका क्रमांक दुसरा. आता कोण जाणार मैदानाच्या आतमध्ये. विकेट पडली, विकेट पडली. आतमध्ये पुन्हा एकदा खलबते चालू झालेत. घाई गडबड गोंधळ सगळं जे काही आहे ते चालू झालंय. विचारांची गती वाढली. आता मात्र हारायला तयार नाही आहेत. जिंकण्यासाठी सुरू असलेले धडपड, संघर्ष, मेहनत सगळं काही चालू आहे. सगळ्या बाजूना प्रयत्न शर्तीचे केले जात आहेत आणि त्याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये अलौकिक कामगिरी करण्याची हीच ती वेळ. आलोक मैदानाच्या आतमध्ये आलाय. संकट आहे. संकटाची एवढी लायकी नाही की तुमच्या स्वप्नांना थांबू शकेल. स्वप्न बघा आणि ती पुरी करण्यासाठी तयार राहा. एका साईडला अजय, दुसऱ्या साईडला आलोक. ओहो यावेळी चेंडू डेड बॉल. डेड बॉल आहे. पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल. अजय बघायला गेलं तर शांत संयमाची पराकाष्ठा करतोय. विचारपूर्वक प्रत्येक चेंडू. दुसऱ्या साईडला आत्ताच आलोक आलाय. आलोक आलाय, आलोक आलाय. अजयाचा चेंडू. ओहो हा चांगला चेंडू आहे. उत्कृष्ट चेंडू आहे. प्रयत्न केले जात आहे. चेंडू डॉट. आता मात्र सामना बॉल टू बॉल. म्हणजेच काय 3 चेंडू 3 धावांची गरज. दोघांचेही आता मात्र खलबते चालू झालेत. 2 बॅटर एकत्र आलेत. त्याच्यानंतर आता कोडोली किंग संघ थोडासा विचार करतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती अजय चुवेकर सज्ज होतोय. धडधड वाढली हृदयाची प्रेक्षकांबरोबर सगळ्यांचीच. हो यावेळी फटका 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 काय. आणि याच फटक्यावर चेंडूला चढवले सीमारेषा पार आणि विक्रांत पाटील यांचे 2500 रुपये बरोबर हा सामना कोडोली किंगच्या गोट्यात नाही तर संघाच्या दिशेने वळलाय आणि हारचा पत्करावी लागले. अर्थात जय मल्हार विटा संघ या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येताना चला क्रिकेट लवर येल्लूर आणि कोडोली